अकोला शहरातील अंजुमन रोडवरील दाट लोकवस्तीत धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली। कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली असून या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। अकोला शहरातील अंजुमन रोड परिसरात 22 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास एक थरारक घटना घडली। MH28V2260 क्रमांकाची कार अरुंद आणि वर्दळीच्या रस्त्यावरून जात असताना अचानक धुराचे लोड उठू लागले आणि काही क्षणातच कारने पेट घेतला। पाहता पाहता ही कार आगीच्या गोळ्यात परिवर्तित झाली। कारमध्ये गॅस सिलेंडर असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। काही वेळातच गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले। दाट लोकवस्तीमुळे आग इतर वाहनांपर्यंत पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती। या घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। नागरिकांच्या सहकार्याने आसपासची माती टाकून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले। दरम्यान अग्निशमन दलाची छोटी गाडी उपलब्ध असतानाही ती वेळेत न पोहोचल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। पारस येथून मोठी अग्निशमन गाडी पाठवण्यात आली होती, मात्र अरुंद रस्त्यामुळे ती घटनास्थळी पोहोचू शकली नाही। तब्बल 1 तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून बेकायदेशीर गॅस किटमुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। पुढील तपास सुरू आहे।